अकाउंटिंग ग्रुप कन्सेप्टच्या अगोदर आपण ग्रुप बघूयात। एका व्यक्तीचा ग्रुप होत नाही, कमीत कमी 2 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती, समूह, वस्तू एकत्र आल्यानंतर त्याला आपण ग्रुप म्हणतो। एक्झॅक्ट आपला एका सेम नेचरचे अकाउंट कलेक्ट करून ठरलेल्या रिपोर्ट मध्ये दाखवण्याचं काम जे हेड करतात त्या हेडला त्या ठिकाणी आपण म्हणतो अकाउंटिंग ग्रुप। It is a particular head of final account. It is a particular head of final account. It mentions same nature's account and display in final report. एका सेम नेचरचे अकाउंट्स एकत्र करून ते फायनल रिपोर्ट मध्ये दाखवायचं काम करतात, त्याला आपण म्हणतो ग्रुप। जसे आपण ज्या ग्रुपसाठी ग्रुप कॅपिटल हा अकाउंट घेऊ तर ते प्रत्येक खाते एकत्र येतात अंडर कॅपिटल या अकाउंट हेडच्या आणि ते सगळे दिसतात आपल्या बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइडला। जसे आपण त्यासाठी म्हणलं इट इज अ पर्टिक्युलर हेड ऑफ फायनल अकाउंट, इट मेन्शन सेम नेचर्स अकाउंट अँड डिस्प्ले इन फायनल रिपोर्ट लाईक ॲज। त्यामध्ये आपण पाहूयात एक ट्रेडिंग आणि प्रॉफिट लॉस अकाउंट। ट्रेडिंग आणि प्रॉफिट लॉस आपण पाहतो। ट्रेडिंग आणि प्रॉफिट लॉस तर ट्रेडिंग प्रॉफिट लॉस मध्ये काय केलं जातं तर एक्सपेन्सेस आणि इन्कमचा रेकॉर्ड ठेवून आपण इथे प्रॉफिट होतोय की लॉस होतोय ते पाहतो। तर त्यामध्ये ट्रेडिंग अकाउंट काय करतो, डायरेक्ट एक्सपेन्सेस डायरेक्ट इन्कमचा रेकॉर्ड मेंटेन करून ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉक मेंटेन करून आपल्या बिझनेसला ग्रॉस प्रॉफिट होतोय की ग्रॉस लॉस होतोय ते आपण कॅल्क्युलेट करतो। आणि प्रॉफिट लॉस अकाउंट मध्ये आपल्या बिझनेसला होणारा नेट प्रॉफिट नेट लॉस आपण कॅल्क्युलेट करतो। इथे जो काही स्टॉक आहे तर त्या स्टॉकच्या ठिकाणी एक इफेक्ट बॅलन्स शीट मध्ये ऍसेटला असतो, त्यामुळे स्टॉक रिलेटेड ग्रुप हा ऍसेट साइड मध्ये आहे। पण आपल्याला ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंटचा विचार केला तर एक्सपेन्सेस त्या ठिकाणी विचारात घेतले जातील आणि इन्कम एक्सपेन्सेस इन्कम रिलेटेड त्या ठिकाणी आपल्याला ग्रुप्स डिवाइड होतील। त्या पद्धतीने बॅलन्स शीट तर बॅलन्स शीट मध्ये आपण पाहिलं तर लायबिलिटी आणि ऍसेट्स या ठिकाणी रेकॉर्ड मेंटेन करतो। लायबिलिटी ऍसेट्स आपण लेफ्ट हँड साइडला लायबिलिटीज मेन्शन करतो, जे काही आपलं कॅपिटल असेल अदर लायबिलिटीज असतील आणि बॅलन्स शीटच्या राईट हँड साइडला ऍसेट मेंटेन करतो। म्हणजे आपण ट्रेडिंग प्रॉफिट लॉस आणि बॅलन्स शीट मेंटेन करते वेळेस ज्या कन्सेप्ट पाहिला की ऍसेट कुठे घ्यायची, लायबिलिटी कुठे घ्यायच्या, एक्सपेन्सेस मग एक्सपेन्सेसला कसं डिवाइड केलं तर त्या पद्धतीनेच इथे ऑटोमॅटिक जे आपण कन्सेप्ट फायनल रिपोर्ट तयार करते सापडला एक्झॅक्ट त्याच कन्सेप्टला आपण ग्रुप म्हणतोय। मग ग्रुप मध्ये जर पाहिलं तर इथे ग्रुप टोटल 4 नेचर मध्ये डिवाइड होतील। 4 नेचर्स। अकाउंटच्या प्रकाराचा विचार केला तर अकाउंटचे प्रकार 3 येतील, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट, नॉमिनल अकाउंट। पण नेचरचा विचार केला तर ट्रेडिंग प्रॉफिट लॉस मध्ये आपण प्रॉफिट झाला की लॉस झाला हे कॅल्क्युलेट करतो। ट्रेडिंग आणि प्रॉफिट लॉस अकाउंट मध्ये कसा डिफरन्स बिटवीन एक्सपेन्सेस आपण एक्सपेन्सेस आणि इन्कम मधला डिफरन्स म्हणजे या ठिकाणी काय करतो प्रॉफिट लॉस कॅल्क्युलेट करतो। मी इथे ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंट मध्ये आपण एक्सपेन्सेस आणि इन्कम तर इथे 2 नेचर आले, एक एक्सपेन्सेस दुसरा इन्कम। बॅलन्स शीटचा विचार केला तर बॅलन्स शीट मध्ये आपण मेंटेन करतो लायबिलिटीज, मग आपले कॅपिटल असेल कॅपिटल सुद्धा एक प्रकारची लायबिलिटी आपण कन्सिडर करतो। आणि ऍसेट्स आपल्या ऍसेट प्रोप्रायटरशिप मध्ये पर्सनल ऍसेट सुद्धा या ठिकाणी बॅलन्स शीट मध्ये आपण दाखवतो, पण त्यावरती डेप्रिशिएशन चार्ज केलं जात नाही। या कन्सेप्ट आपण क्लिअर केला तर असे 4 नेचर एक्सपेन्सेस इन्कम लायबिलिटी। तर या 4 नेचरचा विचार करून जर आपण ग्रुप पाहिले तर टॅली या ठिकाणी आपल्याला प्री डिफाइन्ड ग्रुप प्रोव्हाइड करते। टॅली प्रोव्हाइड 28 प्री डिफाइन्ड अकाउंटिंग ग्रुप। टॅलीने 28 ग्रुप अगोदरच या ठिकाणी दिलेले आहेत, पण तुम्ही जर लिस्ट मध्ये या ठिकाणी काउंट केला तर दिसतात 34, कारण 28 पैकी 6 ग्रुपला निक नेम आहे, टोपण नाव आहे, ज्याला आपण ऑप्शन येतो अलाइज नेम, तर त्यामुळे तिथं लिस्ट मध्ये मोजल्यानंतर दिसतात 34 पण ऍक्च्युअल ग्रुप आहेत 28। आणि या 28 पैकी 15 प्रायमरी ग्रुप आहेत आणि 13 सब ग्रुप आहेत। तर टॅलीने जे 28 ग्रुप प्रोव्हाइड केली त्यामधले 15 प्रायमरी ग्रुप आहेत आणि 13 सब ग्रुप आहेत। त्यासोबत जर आपण पाहिलं टॅली प्रोव्हाइड आल्सो न्यू ग्रुप क्रिएशन फॅसिलिटी अंडर प्रायमरी अँड सब ग्रुप। तर टॅली आपल्याला नवीन ग्रुप तयार करायची फॅसिलिटी प्रोव्हाइड करते, जे आपल्याला अंडर प्रायमरी ग्रुप पण बनवता येतात आणि सब ग्रुप पण बनवतात। तर प्रायमरी 15 ग्रुप आहेत आणि सब ग्रुप 13 आहेत। नेक्स्ट
तर त्यानंतर आपण बघूयात ग्रुप ऑफ ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस अकाउंट. तर या ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंट मध्ये नेमके ग्रुप काय येतात, तर आपण पाहिलेलं आहे ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंट मध्ये आपण प्रॉफिट आणि लॉस कॅल्क्युलेट करतो आणि प्रॉफिट लॉस म्हणजे काय, डिफरन्स बिटवीन एक्सपेन्सेस अँड इन्कम. जस्ट आपण पाहूयात प्रोफार्मा ऑफ ट्रेडिंग अँड प्रॉफिट लॉस अकाउंट. ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंटचा आपण प्रोफार्मा पाहतोय. प्रोफार्मा मध्ये ज्यावेळेस आपण विचार करतोय की आपण ट्रेडिंग प्रॉफिट लॉसच्या डेबिटला काय मेंटेन करतो, ऑल एक्सपेन्सेस मेंटेन करतो. ट्रेडिंग प्रॉफिट लॉसच्या डेबिटला आपल्या बिझनेस मध्ये जे काही एक्सपेन्सेस इन्कम येतात ते एक्सपेन्सेस त्या ठिकाणी आपण ऍड करतो ट्रेडिंग अकाउंटच्या ट्रेडिंग प्रॉफिट लॉसच्या डेबिटला, आणि इन्कम या ठिकाणी घेतो आपण ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिटला. इथे आपण एक्सपेन्सेसचा विचार करूयात. एक्सपेन्सेस मध्ये विचार करावा लागेल आपल्याला ट्रेडिंग अकाउंटला कोणते एक्सपेन्सेस घ्यायचे आणि प्रॉफिट लॉस अकाउंटला कोणते घ्यायचे. तर एक्सपेन्सेस इन्कम मध्ये या ठिकाणी डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रकार पडतील. तर डायरेक्ट एक्सपेन्सेस आपण मोस्टली बिझनेसचा विचार केला तर बिझनेस आपल्याला या ठिकाणी दोन प्रकारामध्ये आपण डिवाइड केले, प्रॉफिट मिळवणं आणि प्रॉफिट न मिळवणं, म्हणजे ऍज अ सोशल वर्क नुसार ट्रेडिंग कन्सर्न, नॉन ट्रेडिंग कन्सर्न. तर नॉन ट्रेडिंग कन्सर्न मध्ये ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंट तयार केलं जात नाही, त्याच्यामुळे राहिलं ट्रेडिंग कन्सर्न. ट्रेडिंग कन्सर्न मध्ये या ठिकाणी एक ट्रेड करणारे, दुसरे मॅन्युफॅक्चरिंग करणारे आणि सर्व्हिस प्रोव्हायडर येतात. जे 100% सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्यांच्याकडे फक्त प्रॉफिट लॉस अकाउंट येतं, त्याच्यामुळे तिथं फक्त एक्सपेन्सेस इन्कमचा विचार करायचा आहे आणि डायरेक्ट इनडायरेक्टचा विचार करायची गरज पडत नाहीये. राहिले दोन प्रकारचे बिझनेस, एक ट्रेड करणारे आणि मॅन्युफॅक्चरिंग करणारे. ट्रेड करणाऱ्याचा विचार केला तर परचेस आणि परचेस करते वेळेसचे खर्च आपल्या वस्तूची किंमत वाढवतात, त्याला आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो. परचेस आणि परचेस करते वेळेस होणारे खर्च आपल्या वस्तूची किंमत वाढवतात, त्याला आपण डायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो. आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्ये एकतर रॉ मटेरियल खरेदी आणि रॉ मटेरियल खरेदीच्या वेळेस होणारे खर्च प्लस त्याच्यावरती प्रोसेस करून त्यापासून फिनिश्ड गुड्स करण्यासाठी जे काही एक्सपेन्सेस होतात, मग फॅक्टरी असेल, वर्कशॉप असेल, फॅक्टरी वर्कशॉप मध्ये मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी होणारे पूर्ण खर्च, जे की प्रोडक्ट मॅन्युफॅक्चरिंग करून त्याची पॅकिंग करून ते रेडी करेपर्यंत पॅकिंग पर्यंतचा खर्च आपल्यासाठी असेल डायरेक्ट एक्सपेन्सेस. आपण डायरेक्ट एक्सपेन्स नोंदवतो ट्रेडिंग अकाउंटला, आणि परचेस भलेही डायरेक्ट एक्सपेन्स असेल पण त्याची नोंद आपण सेपरेट ठेवतो परचेस अकाउंट. तर एक्झॅक्ट परचेस अकाउंट, तर आपल्याकडे जे परचेस आपण करतोय, मग परचेस फिनिश्ड गुड्स असेल, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये रॉ मटेरियल असेल, तर परचेस आणि परचेस रिटर्न रिलेटेड अकाउंट साठी आपल्याला ग्रुप घ्यावा लागेल परचेस अकाउंट. परचेस आणि परचेस रिलेटेड ग्रुप साठी आपल्याला परचेस आणि परचेस अकाउंट, परचेस रिटर्न अकाउंट साठी आपण ग्रुप घेतो परचेस अकाउंट. मग आपल्याला गरजेनुसार आपण एकापेक्षा जास्त परचेस अकाउंट मेंटेन करतो. जसे आपण हार्डवेअर परचेस करतोय आणि सॉफ्टवेअर परचेस करतोय. आपला कम्प्युटर सेल्स सर्व्हिसचा बिझनेस आहे असं कन्सिडर केला तर आपण हार्डवेअर परचेस केल्याचं रेकॉर्ड सेपरेट ठेवलं तर हार्डवेअर परचेस अकाउंट, सॉफ्टवेअरचं रेकॉर्ड ठेवलं तर सॉफ्टवेअर परचेस अकाउंट. आणि ज्यावेळेस आपण जीएसटीचा विचार करतो तर जीएसटी मध्ये टॅक्स फ्रीची परचेस केल्याचं रेकॉर्ड सेपरेट, 5% जीएसटीचं रेकॉर्ड सेपरेट, 28% आपल्या जे काही पर्सेंटेज नुसार जीएसटीच्या पर्सेंटेज नुसार आपण परचेसचं रेकॉर्ड वेगळं ठेवतो आणि गरजेनुसार परचेस रिटर्नचे अकाउंट तयार करतो. म्हणून परचेस आणि परचेस रिटर्न साठी ग्रुप द्यायचा आहे परचेस अकाउंट. त्यानंतर परचेस करते वेळेस होणारे जे काही खर्च आहेत आणि मॅन्युफॅक्चरिंग साठी होणारे खर्च, प्रत्येक खर्च आपल्यासाठी असतील डायरेक्ट एक्सपेन्सेस साठी, त्यासाठी आपण ग्रुप देतो डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि अदर जे एक्सपेन्सेस होतात जे की आपल्या वस्तूच्या किमतीवर इफेक्ट करत नाहीत पण ते प्रॉफिट लॉस वर इफेक्ट करतात, अशा एक्सपेन्सला आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणतो. तर या पद्धतीने असे तीन ग्रुप येतात ट्रेडिंग आणि प्रॉफिट लॉस अकाउंटला, परचेस अकाउंट, डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. क्रेडिट साइडला आपण डायरेक्ट इन्कम नोंदवतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला. जसं परचेस डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे पण रेकॉर्ड आपण परचेसचा सेपरेट ठेवतो, त्यामुळे परचेस अकाउंट सेपरेट ग्रुप आहे. एक्झॅक्ट सेल हे डायरेक्ट इन्कम आहे पण त्यासाठी सेपरेट ग्रुप आपल्याकडे अवेलेबल आहे सेल्स अकाउंट म्हणून. सेल्स आणि सेल्स रिटर्न जसे गरजेनुसार आपण टॅक्सच्या पर्सेंटेज नुसार आपल्या सेपरेट रेकॉर्ड ठेवण्यानुसार आपण सेलचे सेपरेट अकाउंट तयार करू शकतो. तर त्या प्रत्येक सेल्स आणि सेल्स रिटर्न साठी आपल्याला ग्रुप घ्यावे सेल्स अकाउंट. त्यासोबत जर आपण वस्तूच्या विक्री सोबत जर आपण फॅसिलिटीज प्रोव्हाइड करतो, सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, काही कॉन्ट्रॅक्ट वरती आपण वर्क करून देतोय, त्यापासून मिळणारे इन्कम आपल्यासाठी डायरेक्ट इन्कम असेल. पण मॅक्झिमम ठिकाणी सेल्स हे एकमेव डायरेक्ट इन्कम दाखवलं जातं, अदर सर्व इन्कम या ठिकाणी आपल्याला इनडायरेक्ट इन्कम दाखवले जातात.
मग कॉन्ट्रॅक्ट पासून सर्व्हिस पासून मिळणारे इन्कम काही ठिकाणी आपण डायरेक्ट इन्कम दाखवलेलं पाहू शकतो, काही ठिकाणी इनडायरेक्ट इन्कम. तर आपण ज्या बिझनेसचं रेकॉर्ड मेंटेन करतोय तिथे जर ऑलरेडी डायरेक्ट इन्कम दाखवलं असेल तर डायरेक्ट इन्कम दाखवायचंय, इनडायरेक्ट इन्कम दाखवलं तर इनडायरेक्ट इन्कम. पण इन्कम आणि च्या बाबतीत आपण असे चेंजेस करू शकतो, पण एक्सपेन्सेसच्या बाबतीत मात्र चेंजेस करता येणार नाहीत. सेल हे एकमेव डायरेक्ट इन्कम आपण दाखवून अदर सर्व इन्कम इनडायरेक्ट इन्कम दाखवले तरी चालतात. तसे ट्रेडिंग आणि प्रॉफिट लॉस अकाउंटला येतात 6 ग्रुप. तर या 6 ग्रुप बद्दल आपल्याला काही डाऊट आहे? हे 6 ग्रुप आपण पाहिले तर या 6 ग्रुप पैकी 4 ग्रुपला निक नेम आहेत. जसे डायरेक्ट एक्सपेन्सेसला एक्सपेन्सेस इन ब्रॅकेट डायरेक्ट असं निक नेम आहे. भले आपण एक्सपेन्सेस इन ब्रॅकेट डायरेक्ट हा ग्रुप सिलेक्ट केला तरी मेनच ग्रुप सिलेक्ट होतो डायरेक्ट एक्सपेन्सेस. एक्झॅक्ट त्याच पद्धतीने डायरेक्ट इन्कमला इन्कम इन ब्रॅकेट डायरेक्ट असं निक नेम आहे, टोपन नाव आहे, अलाइज नेम आपण त्याला म्हणतो. एक्झॅक्ट सेम एक्सपेन्सेस इन ब्रॅकेट इनडायरेक्ट इनडायरेक्ट एक्सपेन्सेस साठीच अलाइज नेम आहे आणि इन्कम साठी सुद्धा इन्कम इन ब्रॅकेट इनडायरेक्ट तसे अलाइज नेम आहेत. तर हे 4 जे ग्रुप आहेत 4 ग्रुप साठी आपल्याला अलाइज नेम टोपन निक नेम आलेले आहेत. आपण पाहिलं होतं 28 पैकी 6 ग्रुपला आहेत, 6 पैकी 4 ग्रुप जे ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंट मधले आहेत त्यासाठी निक नेम आहेत. ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंटला टोटल 6 ग्रुप येतील. तर हे 6 ग्रुप या ठिकाणी आपण पाहिलेत. हा 6 ग्रुप पाहिल्यानंतर आपल्याला एकच कन्सेप्ट लक्षात येते की ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंट मध्ये एक्सपेन्सेस इन्कम आपण फायनल अकाउंट तयार करते वेळेस याच पद्धतीने रेकॉर्ड मेंटेन केलेले आहे. आपण हेड मेंटेन केले नव्हते, टॅली मध्ये आपल्याला अगोदर खाते तयार करते वेळेस हे हेड मेंटेन करायचे आहेत. इथे बरोबर एक्सपेन्सेस डायरेक्ट इनडायरेक्ट परचेस सेल डायरेक्ट इन्कम इनडायरेक्ट इन्कम हे ग्रुप यूज केले तर रिलेटेड अकाउंटचे इफेक्ट ट्रेडिंग प्रॉफिट लॉसला बरोबर ठिकाणी दिसतील आणि कॅल्क्युलेट होणारा ग्रॉस प्रॉफिट नेट प्रॉफिट ग्रॉस लॉस नेट लॉस आपल्यासाठी ॲक्युरेट असेल. त्यानंतर आपण या ठिकाणी पाहूयात ग्रुप ऑफ बॅलन्स शीट. बॅलन्स शीट मध्ये येणारे ग्रुप. तर बॅलन्स शीट मध्ये येणाऱ्या ग्रुपचा जर आपण विचार केला तर बॅलन्स शीट मध्ये येणाऱ्या ग्रुपमध्ये मोस्टली लॅबिलिटी आणि ऍसेट रिलेटेडच ग्रुप असतील. मग आपण बघूयात लॅबिलिटी साइड. तर लॅबिलिटी साइडला सगळ्यात अगोदर आपण नोंद घेतो कॅपिटल अकाउंटची. तर कॅपिटल अकाउंट हा कॅपिटल अकाउंट आणि ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंट मध्ये वाहिलेले 6 ग्रुपची टोटल डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये दिसत होती. ज्या ग्रुपची टोटल ही डायरेक्ट आउटर कॉलम मध्ये दिसते त्याला आपण प्रायमरी ग्रुप म्हणतो, कारण ते मेन हेड येतात. त्या मेन हेडची टोटल आपल्याला आउटर प्रायमरी ग्रुप असतील. तर इथे कॅपिटल अकाउंट. मग आपण कॅपिटलचा विचार करूयात. प्रोप्रायटरशिप मध्ये प्रोप्रायटर्स ओन कॅपिटल एकच कॅपिटल अकाउंट असेल, त्याची ड्रॉविंग असेल, त्यासोबत त्याचे पर्सनल इन्कम आपण कॅपिटल मध्ये ऍड करतो, पर्सनल एक्सपेन्सेस कॅपिटल मध्ये ऍड करतो. त्यानंतर टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट मध्ये LIC वगैरे गुंतवत असू तर ते सुद्धा कॅपिटल मधनं मायनस करतो. मग आपल्याला जे जे खाते ज्या इन्कमचं पर्सनल इन्कम आणि एक्सपेन्सेसचं रेकॉर्ड सेपरेट पाहिजे आणि ते कॅपिटल मध्ये ऍड लेस असं दाखवायचंय त्या प्रत्येकासाठी आपण ग्रुप घेतो कॅपिटल अकाउंट. नेट प्रॉफिट कॅपिटल मध्ये ऍड करतो, नेट लॉस कॅपिटल मधनं लेस करतो. पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याकडे बाय डिफॉल्ट या ठिकाणी तयार असतं, त्याच्यामुळे प्रॉफिट लॉस अकाउंट सोडून इतर जे जे खाते आपल्याला कॅपिटल मध्ये ऍड आणि लेस करून दाखवायचे त्यासाठी आपण ग्रुप घेतो कॅपिटल अकाउंट. त्यानंतरचा विचार केला तर एखादी कंपनी असेल तर कंपनीमध्ये ऑथोराइज कॅपिटल असेल, तिथे वैयक्तिक प्रोप्रायटरशिप सोडली तर अदर पार्टनरशिप फर्म असेल, कंपनी असेल, तिथे वैयक्तिक इन्कम एक्सपेन्सेस कॅपिटल मध्ये ऍड लेस करणं विषय येत नाही. तिथे ऑथोराइज कॅपिटल असू शकतं, मार्केटमध्ये शेअर्स विक्री करून शेअर्स कॅपिटल इश्यू केलेलं असू शकतं. मग कॅपिटल शेअर्स कॅपिटल मग इक्विटी शेअर्स कॅपिटल असेल, प्रेफरन्शियल शेअर्स कॅपिटल असेल तर त्या प्रत्येकासाठी ग्रुप घ्यायचा कॅपिटल अकाउंट. आणि एक्झॅक्ट प्रोप्रायटरशिप मध्ये या ठिकाणी झालेला सगळा प्रॉफिट कॅपिटल मध्ये ऍड केला जातो, पण कंपनीमध्ये तसं करता येत नाही. तर ते शेअर होल्डर्सला त्याचं प्रीमियम डिस्ट्रीब्यूट केलं जातं. तर त्याच पद्धतीने आपल्याला गरज पडेल त्या ठिकाणी फंड वापरता यावा यासाठी आपल्या नेट प्रॉफिट मधून एक ठराविक अमाऊंट राखून ठेवली जाते, रिझर्व्ह ठेवली जाते. मग ती जनरल रिझर्व्ह म्हणून ठेवली जात असेल, अदरवाईज रिझर्व्ह फंड म्हणून ठेवली जात असेल, कॅपिटल रिझर्व्ह, इन्व्हेस्टमेंट रिझर्व्ह, एनी अदर रिझर्व्ह ऑन नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट वरच्या रिझर्व्ह ठेवलेल्या अमाऊंट साठी आपल्याकडे सेपरेट ग्रुप आहे रिझर्व्ह अँड सरप्लस.
पण रिझर्व्ह अँड सरप्लस ची टोटल ही इनर साइडला दिसते, जी की कॅपिटल अकाउंट या हेडच्या अंडर दिसते. त्याच्यामुळे या ग्रुपला आपण सब ग्रुप म्हणतो. पण कॅपिटल या ग्रुपची टोटल डायरेक्ट आउटर साइडला दिसते, त्याला आपण म्हणतो प्रायमरी ग्रुप. तर एक कॅपिटल अकाउंट, दुसरा रिझर्व्ह अँड सरप्लस. तर रिझर्व्ह अँड सरप्लस एनी अदर रिझर्व्ह, कोणत्याही कारणासाठी ठेवलेले रिझर्व्ह, पण कशातून ठेवलेले रिझर्व्ह अमाऊंट आहे, आपल्या नेट प्रॉफिट मधनं ठेवलेले रिझर्व्ह. हा ग्रुप कंपनीमध्येच वापरला जाईल, प्रोप्रायटरशिप मध्ये हा ग्रुपचा वापर होणार नाहीये. त्यानंतरचा नेक्स्ट ग्रुप पाहतो आपण घेतलेले लोन्स लॅबिलिटी. आपण घेतलेली लोन्स लॅबिलिटी आपल्याला या ठिकाणी द्यावी लागते. तरी जे लोन्स लॅबिलिटी आपण घेतलेली आहे, तर या लोन्स लॅबिलिटी साठी ग्रुप आपण वापरायचा नाहीये, कारण या लोन्स लॅबिलिटी मध्ये 3 सब ग्रुप येतात. त्या 3 सब ग्रुपचा वापर केला की त्या 3 सब ग्रुपची मिळून टोटल या ठिकाणी लोन्स लॅबिलिटी दिसते. पण जे लोन आपण घेतलेले ते आपल्याला देणे, त्याला आपण लोन्स लॅबिलिटी म्हणतो. त्यामध्ये बँक ओडी ओव्हरड्राफ्ट. बँक ओव्हरड्राफ्ट काय आहे, तर बँकेकडून एक प्रकारचं लोन आपल्याला मिळतं, पण त्या लोनची रक्कम मोस्टली आपण पाहिलं टर्म लोन वगैरे भेटलं तर आपल्याला ते पैसे लगेच भेटतात आणि मंथली महिन्याच्या महिन्याला आपल्याला त्याचं इंटरेस्ट प्लस या ठिकाणी जी काही प्रीमियम असेल ते प्रीमियम आपण या ठिकाणी पेड करतो, म्हणजे इन्स्टॉलमेंट आपण पेड करतो. तर ती इन्स्टॉलमेंट आपण पेड करतो, तर त्याच्यात ते लोन मध्ये आज पैसे भरले परत पैसे काढले अशी सिस्टम नसते. पण बँक ओव्हरड्राफ्ट आणि बँक सीसी मार्केटमध्ये सीसी म्हणून फेमस आहे, पण ऍक्च्युअल नाव आहे बँक ओसीसी, ओव्हर क्रेडिट कॅश अकाउंट. तर हे लोन अशा पद्धतीचे असतात. तर या लोन मध्ये आपल्याला पैसे लागलीच मिळत नाही, तर आपल्याला एक लिमिट भेटते. मग त्या लिमिट मध्ये पेमेंट आपण त्या रिलेटेड अकाउंटच्या चेकनी आपण आपल्या पार्टीला देऊ शकतो. पार्टीकडून घेतलेलं पेमेंट आपण त्यामध्ये जमा करू शकतो, आपण पैसे काढू शकतो. म्हणजे पाहिजे त्यावेळेस पैसे भरता येतात, पाहिजे त्यावेळेस पैसे काढता येतात. अशा लोनला आपण बँक ओव्हरड्राफ्ट म्हणतो. जितका पैसा आपण वापरतो, भले आपलं 5 लाखाचं लिमिट असेल, पण आपण या महिन्यामध्ये 2.5 लाखच वापरलेले, तर त्या 2.5 लाखावरतीच आपल्याला इंटरेस्ट भेटेल. म्हणजे जेवढ्या दिवस जितका पैसा वापरतो त्या पैशालाच आपल्याला इंटरेस्ट लागेल. आपल्याला पाहिजे तितके पैसे काढता येतात, पाहिजे तेवढे पैसे आपल्याला परत जमा करता येतात पाहिजे तितक्या वेळेस, पण लिमिट पेक्षा जास्तीची रक्कम आपल्याला घेता येत नाही. त्याला आपण म्हणतो बँक ओडी ओव्हरड्राफ्ट अकाउंट. त्यानंतर आपण बँकेकडून घेतलेले लोन, जे की आपण कार लोन, होम लोन, गोल्ड लोन, टर्म लोन, जे लोन एकदा लोनची अमाऊंट भेटते, त्यानंतर आपण मंथली त्याचे इन्स्टॉलमेंट या ठिकाणी पेड करतो. तर ते लोन जे की बँक फायनान्स कडून घेतलेले लोन, त्याला आपण काही ना काही मॉर्गेज दिलेलं असतं, सिक्युरिटी आपण देतो, आपण त्याला म्हणतो काही ना काही गहाणखत ठेवलेलं आहे. तर अशा लोन साठी आपल्याला ग्रुप घ्यावा लागेल सेक्युअर्ड लोन. सेक्युअर्ड लोन आणि एक्झॅक्ट आपण आपल्या फॅमिली मेंबर्स कडून, रिलेटिव्ह कडून, फ्रेंड सर्कल कडून जे लोन घेतो त्यासाठी आपण कसल्याच पद्धतीचं मॉर्गेज देत नाही, त्याला आपण म्हणतो अनसिक्युअर्ड लोन. अनसिक्युअर्ड लोन. ओके. तर काही मित्र असे असतात माझ्यासारखे, ते काय म्हणतात, ओके देतो, तुझ्या गाडीचे डॉक्युमेंट मला दे. गाडीचे डॉक्युमेंट आपण या ठिकाणी घेतले, गाडीचे डॉक्युमेंट घेऊन आपण या ठिकाणी काय केलं, लोन दिलं, तरी सुद्धा ते आपण अनसिक्युअर्ड लोन, कारण लिगली आपल्याला या ठिकाणी मॉर्गेज ठेवून लोन देण्याचा अधिकार नसतो. असे लोन्स लॅबिलिटी 3 सब ग्रुप मध्ये डिवाइड होते. बँक ओडी अकाउंट, सिक्युअर्ड लोन, अनसिक्युअर्ड लोन. बँकेकडून भेटलेला ओव्हरड्राफ्ट, बँकेकडून भेटलेली सीसी साठी आपल्याला ग्रुप घ्यायचा आहे बँक ओडी अकाउंट. आणि टर्म लोन, कार लोन, होम लोन, गोल्ड लोन, फायनान्स कडून घेतलेले लोन, ज्या लोन साठी आपण मॉर्गेज दिलेले असे लोन आपल्यासाठी असतील सिक्युअर्ड लोन. आणि आपल्या फॅमिली मेंबर्स, रिलेटिव्ह, फ्रेंड्स कडून घेतलेले लोन, म्हणजे काय इंडिव्हिज्युअल पर्सन कडून घेतलेले लोन आपल्यासाठी असेल अनसिक्युअर्ड लोन. या ठिकाणी कॅपिटल, रिझर्व्ह अँड सरप्लस, लोन्स लॅबिलिटी, लोन्स लॅबिलिटी मध्ये बँक ओडी, सेक्युअर्ड लोन, अनसिक्युअर्ड लोन असे ग्रुप आल्यानंतर आपण लॅबिलिटी साइडला घेतो करंट लॅबिलिटीज. करंट लॅबिलिटीज. तर करंट लॅबिलिटीज हा ग्रुप घ्यायचा आहे अनपेड एक्सपेन्सेस आणि प्री रिसिव्ड इन्कम साठी. अनपेड एक्सपेन्सेस आणि प्री रिसिव्ड इन्कम म्हणजे चालू आर्थिक वर्षामध्ये खर्च झालेले आहेत, पण त्याचं पेमेंट आपण दिलेलं नाहीये. आणि जे इन्कम पुढल्या वर्षीचं आहे, पण ते चालू वर्षातच त्याचं पेमेंट मिळालेलं आहे, असे प्री रिसिव्ड इन्कम आणि अनपेड एक्सपेन्सेस. अनपेड एक्सपेन्सला आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, पेएबल एक्सपेन्सेस म्हणतो. यासाठी ग्रुप करंट लॅबिलिटी घ्यायचे आहे. त्यासोबत आपण
ज्यावेळेस आपले प्रोडक्ट सेल करतो त्यावेळेस आपण त्या प्रोडक्ट वरती जो काही टॅक्सेस आपण कलेक्ट करतो ते टॅक्सेस सुद्धा आपल्याला गव्हर्नमेंटला द्यायचे असतात. तर ते टॅक्सेस आपल्यासाठी ड्युटीज अँड टॅक्सेस, मग ते आपण आपल्या एम्प्लॉईज कडून सुद्धा टीडीएसच्या स्वरूपामध्ये टॅक्स कलेक्ट करतो. काही वेळेस आपण टीसीएसच्या स्वरूपामध्ये टॅक्स कलेक्ट करतो. म्हणजे टीडीएस, टीसीएस आणि जीएसटी ची जी अमाऊंट आपण आपल्या कस्टमर कडून घेतलेली आहे तर ते आपल्याला गव्हर्नमेंटला देणे असते. घेतली तेवढी अमाऊंट देणे आहे किंवा नाहीये वगैरे ती कन्सेप्ट आपण बघूयात. टीडीएस, टीसीएस ची जेवढी अमाऊंट आपण आपल्या पार्टीज कडून आपल्या एम्प्लॉईज कडून कलेक्ट केलेली आहे ती पूर्ण आपल्याला गव्हर्नमेंटला पे करावी लागते. पण जीएसटी मध्ये आपण खरेदी विक्रीचा विचार करून जीएसटीच्या वेळेस आपण ते बघूयात. फक्त सध्याला एवढंच लक्षात ठेवा की जीएसटी मध्ये मोस्टली 3 अकाउंट ठेवले जातात. सीजीएसटी, एसजीएसटी स्टेट असेल तर एसजीएसटी आणि जर युनियन टेरिटरीज केंद्रशासित प्रदेश असेल तर यूटीजीएसटी आणि ज्यावेळेस आपण महाराष्ट्राच्या बाहेर खरेदी विक्री करतो त्यावेळेस आयजीएसटी. म्हणजे सीजीएसटी, एसजीएसटी किंवा यूटीजीएसटी अदरवाइज आयजीएसटी असे जीएसटी चे रिलेटेड 3 अकाउंट टीडीएस आणि टीसीएस यासाठी आपण त्यांनी ड्युटीज अँड टॅक्सेस म्हणतो. ती सुद्धा करंट लायबिलिटी आहे पण त्यासाठी ग्रुप मात्र आपण सेपरेट वापरणार आहोत ड्युटीज अँड टॅक्सेस. तर ड्युटीज अँड टॅक्सेस ऐवजी ग्रुप करंट लायबिलिटी वापरता येणार नाहीये कारण ड्युटीज अँड टॅक्सेस मध्ये रिलेटेड टॅक्स कॅल्क्युलेशन रिलेटेडच्या सेटिंग्स आपल्याला अवेलेबल होतात, करंट लायबिलिटी मध्ये होत नाहीत आणि आपल्याला त्याची नोंद सेपरेट दाखवावी लागते. जे टॅक्सेस आपण गव्हर्नमेंटला देणं आहे वगैरे त्यासाठी ड्युटीज अँड टॅक्सेस हा हेड आपल्याला सेपरेट होतो. आणि करंट लायबिलिटी अनपेड म्हणजे अनपेड म्हणजे आउटस्टँडिंग आणि पेबल एक्सपेन्सेस आणि प्री रिसिव्ड इन्कम साठी आपण करंट लायबिलिटी हा ग्रुप दाखवतो. त्याऐवजी एक प्रकारची प्रोव्हिजन असते, खर्च झालाय पण त्याचे पैसे दिले नाहीत म्हणजे ती दाखवणं त्याची आपण प्रोव्हिजन म्हणतो. आणि पुढल्या वर्षीचे इन्कम चालू वर्षात मिळाले तर त्यालाही प्रोव्हिजन म्हणतो. म्हणजे करंट लायबिलिटी ऐवजी आपण हा प्रोव्हिजन ग्रुप वापरला तरी चालतं. त्यासाठी अनपेड एक्सपेन्सेस आणि प्री रिसिव्ड इन्कम साठी करंट लायबिलिटी घेतला तरी चालतं किंवा प्रोव्हिजन घेतला तरी चालतं. पण टॅक्सेस साठी ड्युटीज आणि टॅक्सेसच ग्रुप घ्यावा लागेल, त्यासाठी करंट लायबिलिटी ग्रुप घेता येणार नाहीये. त्यानंतर पुढचा ग्रुप येतो तोही सबग्रुपच आहे. आपण ज्यांच्याकडून उधारीवर खरेदी करतो अशा पार्टीला आपल्याला रक्कम द्यावी लागते, देणं असतं तर त्याला आपण म्हणतो सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स ज्यांच्याकडून उधारीवर खरेदी केलेले आहे, मग त्या गुड्स खरेदी केलेले असतील, एक्सपेन्सेस खरेदी केलेले असेल ना, ऍसेट खरेदी केलेले असेल तर ज्या पार्टीकडून ऑन क्रेडिट वरती आपण परचेस करतो त्या पार्टीला रक्कम देणे आहे तर त्या पार्टीला आपण म्हणतो सन्ड्री क्रेडिटर्स. आणि जर आपण पाहतोय पार्टीचं खातं आपल्याकडे आहे, पार्टीचं क्रेडिट बॅलन्स असेल तर ग्रुप घ्यायचा सन्ड्री क्रेडिटर्स. डेबिट असेल तर त्याच्याकडून पैसे येणे असतात सन्ड्री डेटर. त्या ऍसेट साइडला आपल्याला ग्रुप दिसणार आहे. मी इथे लक्षात ठेवतोय की एखाद्या पार्टीचं बॅलन्स एक क्रेडिट आहे म्हणजे त्याला पैसे देणे आहे. ज्यांच्याकडून आपण उधारीवर खरेदी करतो अशा पार्टीसाठी ग्रुप घ्यायचा आहे सन्ड्री क्रेडिटर्स. तसे लायबिलिटी साइडचे 10 ग्रुप. लायबिलिटी साइडचे 10 ग्रुप पाहिल्यानंतर ऍसेट साइडला सगळ्यात सुरुवातीला आपण घेतो फिक्स्ड ऍसेट. तर ज्या ऍसेट 1 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी आपल्या बिझनेस मध्ये जशाच तसे राहतात त्याला आपण फिक्स्ड ऍसेट म्हणतो. मग बिल्डिंग असेल, मशिनरी असेल, कार असेल, मोबाईल असेल, ज्या काही फिक्स्ड ऍसेट आपण कन्सिडर करतो त्यासाठी ग्रुप घ्यायचा आहे फिक्स्ड ऍसेट. फिक्स्ड ऍसेट. आणि त्यासोबतच आपण जर काही इन्व्हेस्टमेंट करत असू तर त्यासाठी मात्र सेपरेट ग्रुप आपल्याकडे आहे इन्व्हेस्टमेंट अकाउंट. म्हणजे आपण बँकेत एफडी करतोय, पोस्टात एफडी करतोय, त्यासोबत आपण आरडी भरतोय, पिग्मी भरतोय, एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट येते. अदरवाइज अदर कंपनीचे शेअर्स या ठिकाणी आपण विकत घेतोय, डिबेंचर्स विकत घेतोय, गव्हर्नमेंट बॉन्ड सिक्युरिटी मध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतोय तर त्यासाठी आपल्याला ग्रुप घ्यायचा आहे इन्व्हेस्टमेंट. तर इन्व्हेस्टमेंट अकाउंट सुरुवातीला फिक्स्ड ऍसेट घेतो त्यानंतर इन्व्हेस्टमेंट. म्हणजे ज्या ज्या फिक्स्ड ऍसेट आहेत त्यासाठी ग्रुप घ्यायचे फिक्स्ड ऍसेट आणि जितके आपल्या इन्व्हेस्टमेंट असतील त्या इन्व्हेस्टमेंट आपल्यासाठी असतील इन्व्हेस्टमेंट. आपण आपल्या व्यवसायात स्वतःच्या व्यवसायात केलेल्या इन्व्हेस्टमेंटला कॅपिटल म्हणतो, पण आपण आपल्या व्यवसायाच्या बाहेर इतर बिझनेस मध्ये इतर ठिकाणी आपण केलेली इन्व्हेस्टमेंट आपल्यासाठी असेल इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक म्हणतो, त्याची नोंद आपण सेपरेट ठेवतोय. त्यानंतर आपण घेतो करंट ऍसेट. तर आपल्याकडे कॅश करंट ऍसेटच आहे, बँक करंट अकाउंट, बँक सेव्हिंग अकाउंट ह्या सुद्धा आपल्यासाठी करंट ऍसेटच आहेत. स्टॉक आपल्यासाठी करंट ऍसेटच आहे. आपण एखादी शॉप, एखादी मशिनरी,
ऑन रेंट आणतोय त्यावर दिलेलं डिपॉझिट सुद्धा आपल्यासाठी करंट ऍसेट असेल, पण त्यासाठी सेपरेट सबग्रुप्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. करंट ऍसेट हा ग्रुप घ्यायचा आहे फक्त दोनच प्रकारच्या अकाउंटसाठी. एक अनरिसिव्ड इन्कम, जे इन्कम येणं बाकी आहे त्या अनरिसिव्ड इन्कम साठी, आणि प्रीपेड एक्सपेन्सेस साठी. अनरिसिव्ड इन्कम आणि प्रीपेड एक्सपेन्स साठी ग्रुप घ्यायचा आहे करंट ऍसेट. जसं आपण अनपेड एक्सपेन्सेस आणि प्री रिसिव्ड इन्कम साठी ग्रुप करंट लायबिलिटी किंवा प्रोव्हिजन या ठिकाणी घेतो, त्याच पद्धतीने अनरिसिव्ड इन्कम आणि प्रीपेड एक्सपेन्स साठी ग्रुप करंट ऍसेटच घ्यायचा आहे. याला दुसरा सबग्रुप सुद्धा अवेलेबल नाहीये, तर आपल्याला अनरिसिव्ड इन्कम आणि प्रीपेड एक्सपेन्स साठी ग्रुप करंट ऍसेट घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्या बिझनेस मध्ये जो काही स्टॉक असेल तर त्या स्टॉक साठी आपण ग्रुप येतो स्टॉक इन हँड. स्टॉक इन हँड मोस्टली या ग्रुपचा वापर आपण कंपनी अकाउंट्स ओनली करतो, त्या अकाउंट्स ओनली कंपनीमध्ये होतो. अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी कंपनीमध्ये आपण प्रॉपर क्वांटिटी वाईज रेकॉर्ड ठेवतो, तर त्यावेळेस आपल्याला ती कन्सेप्ट लक्षात येईल. पण 99% वेळेस हा ग्रुप अकाउंट्स ओनली कंपनीमध्ये वापर केला जातो. मग आपल्याकडे स्टॉक हा 3 प्रकारचा स्टॉक असू शकतो: रॉ मटेरियल, वर्क इन प्रोग्रेस आणि फिनिश्ड गुड्स. कच्चा माल, अर्धवट तयार झालेली वस्तू आणि पूर्ण फिनिश्ड गुड्स म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करून नवीन तयार झालेलं प्रोडक्ट. या तिन्हीसाठी आपल्याला ग्रुप घ्यायचा आहे स्टॉक इन हँड. स्टॉक इन हँड. आणि ज्यांच्याकडून आपण उधारीवर खरेदी करतो, ज्यांना पैसे देणे, त्याला आपण सनरी क्रेडिटर म्हणलं. एक्झॅक्ट ज्यांना आपण उधारीवर विक्री करतो, ज्या पार्टीकडून आपल्याला पैसे येणे, त्यांना आपण सनरी डेटर्स म्हणतो. त्यासाठी आपण ग्रुप देतो सनरी डेटर्स. सनरी डेटर्स. इथे स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे, आपण समजून घेतोय. सनरी डेटर्स, DEBTORS, डेटर्स, सनरी डेटर्स. ओके, म्हणजे ज्या पार्टीकडून आपण उधारीवर या ठिकाणी काय करतो, खरेदी करतो, त्या पार्टीला आपण पैसे देणे राहतो, म्हणून त्या पार्टीला आपण म्हणतो सनरी क्रेडिटर्स. पण ज्या पार्टीकडून आपण उधारीवर या ठिकाणी विक्री करतो, त्या पार्टीकडून आपल्याला पैसे येणे असतात, त्याला आपण म्हणतो डेटर्स. सनरी डेटर्स. सनरी डेटर्स. ओके, तर त्यानंतर आपण पुढचा ग्रुप पाहूयात लोन्स अँड ऍडव्हान्सेस इन ब्रॅकेट ऍसेट. तर आपण पाहिलं आपल्या फॅमिली मेंबर्स, रिलेटिव्ह, फ्रेंड सर्कलकडून आपण घेतलेले लोन आपल्यासाठी अनसिक्युअर्ड लोन असेल. एक्झॅक्ट या पद्धतीने आपण आपल्या फॅमिली मेंबर्स, फ्रेंड सर्कल किंवा रिलेटिव्हला दिलेलं लोन आणि आपल्या एम्प्लॉईला दिलेला ऍडव्हान्स तो आपण परत घेतो, तर त्यासाठी आपल्याला ग्रुप घ्यायचा आहे लोन्स अँड ऍडव्हान्सेस इन ब्रॅकेट ऍसेट. एम्प्लॉईला दिलेला ऍडव्हान्स जो आहे तो आपण एकतर त्याच्याकडून कॅश स्वरूपात परत घेतो, अदरवाईज त्याच्या पेमेंट मधनं आपण ते कमी करतो. काही वेळेस एकाच पेमेंट मधनं, एकाच मंथच्या पेमेंट मधनं आपण डेबिट करतो, काही वेळेस प्रत्येक महिन्याच्या पेमेंट मधनं काही ठराविक रक्कम आपण त्याच्याकडून या ठिकाणी कट करून घेत असतो. म्हणजे शेवटी या ठिकाणी कशाही पद्धतीने घेतले तर ते दिलेला ऍडव्हान्स आपण परत घेतो. तर आपण आपल्या एम्प्लॉईला दिलेला ऍडव्हान्स, एम्प्लॉईला दिलेलं लोन, आपल्या फ्रेंड सर्कल, फॅमिली मेंबर, रिलेटिव्हला दिलेल्या लोन साठी ग्रुप घेतोय लोन्स अँड ऍडव्हान्सेस इन ब्रॅकेट ऍसेट. हा सुद्धा सबग्रुपच आहे, कारण याची टोटल इनर साइडला दिसते. त्यानंतर डिपॉझिट इन ब्रॅकेट ऍसेट. आपण एखादी शॉप ऑन रेंट घेतोय, एखादी मशिनरी घेतोय, एखादी फर्निचर घेतोय, किंवा आपण पाहतो की मोस्टली एक साखर कारखाना दुसरा बंद पडलेला किंवा आजारी असलेल्या साखर कारखान्यांना ऑन रेंट घेतो आणि चालवतो. तर त्यावेळेस आपण एखादी प्लॅन सुद्धा घेतलेला असेल तर त्यासाठी त्याच्या ऍज पर सिक्युरिटीसाठी काही डिपॉझिट या ठिकाणी ठेवलेलं असतं. तर त्या डिपॉझिटसाठी आपल्याला ते डिपॉझिट रिफंडेबल असतं. म्हणजे प्रत्येक रिफंडेबल डिपॉझिट जे आपल्याला परत भेटणार आहे. एजन्सी सुद्धा घेते वेळेस आपल्याला काही वेळेस डिपॉझिट ठेवावं लागतं. आपण एजन्सी सोडली, रिलेटेड जे काही ऑन रेंट घेतलेली ऍसेट असेल, प्रॉपर्टी असेल ती आपण परत केली, आपल्याला डिपॉझिट परत भेटतं. म्हणजे रिफंडेबल डिपॉझिट साठी आपण ग्रुप घेतो डिपॉझिट इन ब्रॅकेट ऍसेट. नॉन रिफंडेबल डिपॉझिट असेल तर तो कशासाठी दिलेला आहे, कधी दिलेला आहे, त्याच्यानुसार तो डायरेक्ट एक्सपेन्सेस किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्स म्हणून आपण नोंदवतो. पण जे रिफंडेबल डिपॉझिट आहेत त्यासाठी आपण ग्रुप देतो डिपॉझिट इन ब्रॅकेट ऍसेट. डिपॉझिट इन ब्रॅकेट ऍसेट.
त्यानंतर आपण ग्रुप पाहतोय कॅश इन हँड. तर कॅश अकाउंट ऑलरेडी या ठिकाणी आपण जेव्हा कंपनी तयार करतो त्यावेळेस ते तयार होतं. जसं कॅश आणि प्रॉफिट लॉस दोन्ही अकाउंट तयार होतात. कॅश साठी ग्रुप असतो कॅश इन हँड. कॅश इन हँड तर आपल्याला पीटी कॅश अकाउंट. तर पीटी कॅश अकाउंट म्हणजे काय, मेन कॅश अकाउंट सोडून डेली बिझनेस मध्ये यूज करण्यासाठी आपण वेगवेगळ्या मुनिमाकडे आपलं साईट वरती प्रोजेक्ट वरती काम असेल म्हणजे बिल्डरशिप कॉन्ट्रॅक्टरशिप मध्ये काम चालत असेल तर प्रत्येक साईट वरती आपल्याला काही ना काही कॅश ठेवावं लागते. पण ती रिलेटेड कॅश आपण ज्या मुनिमाला दिली त्याला दिली म्हणून दाखवलं तर ती त्याच्या नावाने पडणार आहे. पण तसं न करता त्याच्याकडे दिलेली त्याच्यासाठी दिलेले पैसे त्याला दिले म्हणून आपण दाखवतो. पण रिलेटेड तर आपल्या बिझनेस साठी यूज करण्यासाठी आपण पेमेंट दिलेलं आहे. मोस्टली दररोज पैसे दिले जातात, दररोज पैसे घेतले जातात. जसं आपण एखाद्या सुपर मार्केटचा विचार करूयात, प्रत्येक काउंटरला पैसे दिले जातात, प्रत्येक काउंटरला पैसा येतो पैसा जातो, पैसा येतो पैसा जातो. पण प्रत्येक काउंटरचं रेकॉर्ड जर एक ठिकाणी ठेवलं तर आपल्याला एक नंबर काउंटर, 2 नंबर काउंटरला रिलेटेड ए काउंटर, बी काउंटर ज्या पद्धतीने आपण काउंटरला नेम दिले आहेत त्या प्रत्येक काउंटरला कॅश किती कलेक्ट झाली याचं रेकॉर्ड आपल्याला भेटणार नाही एकाच अकाउंट मध्ये ठेवलं तर. पण त्याचं प्रत्येक काउंटर वाईज रेकॉर्ड सेपरेट ठेवलं तर आपल्याला त्याची सेपरेट डिटेल भेटेल. म्हणजे आपल्याला गरजेनुसार जे इतर पीटी कॅश अकाउंट तयार करायचे आहेत त्यासाठी उपयोग घ्यायचा आहे कॅश इन हँड. कॅश इन हँड. आणि प्रोप्रायटरशिप असेल तर प्रोप्रायटरशिप मध्ये बँकेचं सेव्हिंग अकाउंट आणि बिझनेसचं करंट अकाउंट हे सुद्धा आपल्यासाठी ग्रुप त्याला घेतो आपण बँक अकाउंट. पण प्रोप्रायटरशिप सोडली तर इतर ठिकाणी फक्त बिझनेस रिलेटेड करंट अकाउंटच असेल. ट्रस्ट नॉन ट्रेडिंग प्रसंगमध्ये संस्था वगैरे तर त्या संस्थेला सेव्हिंग अकाउंट सुद्धा भेटतं. मग त्याचं सेव्हिंग अकाउंट ट्रस्ट साठी आणि इंडिव्हिज्युअल पर्सन साठी सेव्हिंग अकाउंट करंट अकाउंट त्यासाठी ग्रुप घ्यायचे बँक अकाउंट. आणि अदर कंपनी पार्टनरशिप फंड मध्ये फक्त फर्मचे या ठिकाणी अकाउंट म्हणजे करंट अकाउंट दाखवले जातात त्यासाठी आपण करंट अकाउंट आणि सेव्हिंग अकाउंट साठी ग्रुप घेतोय बँक अकाउंट. बँक अकाउंट हे असे या ठिकाणी टोटल 9 ग्रुप. आपण कंपनीचा विचार केला तर एखादी कंपनी चालू करण्यासाठी कंपनी चालू करण्यासाठी बऱ्याच डिपार्टमेंटच्या आपल्याला परवानग्या घ्याव्या लागतात. म्हणजे इन फाउंडेशन स्टेज ऑफ बिझनेस आणि बिझनेस चालू झालेला नाहीये, बिझनेस कागदोपत्री आपल्याला मान्यता भेटलेली नाही, कंपनी रजिस्टर झालेली नाहीये. पण ती कंपनी रजिस्टर करण्यासाठी अगोदर जे काही आपल्याला खर्च होतात ते खर्च आपल्याला एक्सपेन्सेस आहेत पण ते आपण डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस न दाखवता त्याला आपण प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणतो. ते दाखवतो आपण बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साइडला. ते कुठे दाखवतो आपण बॅलन्स शीट मध्ये ऍसेट साइडला दाखवतो. मग त्यासाठी ग्रुप घेतो आपण मिसलेनियस एक्सपेन्सेस इन ब्रॅकेट ऍसेट. तर फाउंडेशन स्टेज ऑफ बिझनेस मध्ये जे आपण बिझनेस चालू करण्यासाठी आपल्याला बिझनेसची परमिशन घेण्यासाठी जे काही खर्च आपण करतो तर ते खर्च आपण प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणतो. आणि त्या प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस साठी आपल्याला ग्रुप घ्यायचा आहे मिसलेनियस एक्सपेन्सेस इन ब्रॅकेट ऍसेट. मिसलेनियस एक्सपेन्सेस इन ब्रॅकेट ऍसेट. लक्षात आलेले. त्यासोबत कंपनीमध्ये कंपनीचे शेअर्स इश्यू करतोय, कंपनीचे डिबेंचर्स इश्यू करतोय किंवा शेअर होल्डरची या ठिकाणी मीटिंग अरेंज करतोय तर त्यासाठी होणारे खर्च ते ऍज अ बिझनेस पर्पज झालेले नाहीये, ते कॅपिटल कलेक्शन रिलेटेड झालेले आहेत, भांडवल रिलेटेड झालेले आहेत. म्हणजे ते खर्च बिझनेस मध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट न दाखवतात त्याला आपण प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस म्हणतो. अशा एक्सपेन्सेस साठी ग्रुप घ्यायचा आहे मिसलेनियस एक्सपेन्सेस ऍसेट. तर चे 10 ग्रुप, लायबिलिटी साइडचे 10 ग्रुप झाले टोटल 20 ग्रुप आणि ट्रेडिंग आणि प्रॉफिट लॉस अकाउंटचे 6 ग्रुप असे 26 ग्रुप. 2 ग्रुप राहतात. तर या 2 ग्रुपच्या अगोदर आपण समजून घेऊया लायबिलिटी साइडला जेवढे ग्रुप पाहिले ते ग्रुप आपल्याला शेवटपर्यंत त्या ठिकाणी लायबिलिटी साइडला दिसले पाहिजेत. त्यातला एखादी ग्रुप जर ऍसेट साइडला दिसत असेल तर आपलं काहीतरी चुकलेलं आहे. अकाउंटिंग तर चुकलेलं आहे नाहीतर ग्रुप सिलेक्शन मध्ये चूक झालेली आहे. म्हणजे लायबिलिटीचे ग्रुप लायबिलिटीला दिसले पाहिजेत, ऍसेटचे ग्रुप ऍसेटलाच, ट्रेडिंग प्रॉफिट लॉसच्या डेबिटचे ग्रुप ट्रेडिंग प्रॉफिट लॉसच्या डेबिटलाच दिसले पाहिजेत आणि क्रेडिट साइडचे ग्रुप क्रेडिट साइडला दिसले पाहिजेत. नंतरचे 2 ग्रुप असे आहेत ते लायबिलिटी साइडला दिसले तरी बरोबर आणि ऍसेट साइडला दिसले तरी बरोबर. जसे या ठिकाणी आपण पाहतोय ब्रांच ऑब्लिक डिव्हिजन. म्हणजे आपण आपल्या बिझनेसची जर ब्रांच एखादी चालू केली तर ती ब्रांच तर अकाउंटिंग सेपरेट ठेवावं लागतं. ब्रांचचे अकाउंटिंग सेपरेट ठेवावं लागते. ब्रांच ऑब्लिक डिव्हिजन हा प्रायमरी ग्रुप आहे. तर ब्रांच ऑब्लिक डिव्हिजनचं रेकॉर्ड सेपरेट ठेवतो आपण. पण आपल्या मेन ब्रांच मधनं जर
सब ब्रँचला काही पेमेंट दिलेला असेल, वस्तू दिलेल्या असतील, त्याच्याकडून पैसे येणे, ज्यावेळेस आपल्याला येणे हा ग्रुप दिसेल ब्रांच ऑब्लिक डिव्हिजन ऍसेट साइडला, आणि जर आपल्याला देणं असेल तर तो दिसेल लायबिलिटी साइडला. म्हणजे एका ब्रँच मध्ये जर हा ग्रुप ऍसेटला दिसत असेल तर अपोजिट दुसऱ्या ब्रँच मध्ये तो लायबिलिटीला दिसेल. आणि अशा कंडिशन मध्ये आपण कन्सॉलिडेटेड रिपोर्ट तयार करतो, म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या ब्रँचचा मिळून एक कंबाईंड रिपोर्ट तयार करतो, किंवा एकाच मालकाच्या दोन कंपन्या असतील, कंपनी रजिस्ट्रेशन वेगळं असेल तर त्याचेही रेकॉर्ड सेपरेट ठेवलं जातं. मग पण इन्कम टॅक्स रिटर्न साठी, इन्कम टॅक्स ऑडिट साठी ते रिपोर्ट या ठिकाणी कंबाईन केले जातात. ट्रेडिंग प्रॉफिट लॉस बॅलन्स शीट मर्ज केली जाते, त्याला आपण कन्सॉलिडेटेड रिपोर्ट म्हणतो. कन्सॉलिडेटेड रिपोर्ट मध्ये ब्रांच ऑब्लिक हा डिव्हिजनचा इफेक्ट कॉन्ट्रा दिसतो. कॉन्ट्रा इफेक्ट दिसतो म्हणजे तो लायबिलिटी साइडला दिसेल आणि ऍसेट साइडला दिसेल, पण लायबिलिटी साइडला ब्रांच नेम वेगळं असेल, ऍसेट साइडला ब्रांच नेम वेगळं असेल. तर हा ग्रुप बोथ साइडला दिसतो. हा ग्रुप कोणत्याही साइडला दिसला तरी बरोबर आहे, एवढी मात्र कन्सेप्ट आपण लक्षात ठेवतोय. तर ब्रांच ऑब्लिक डिव्हिजन, तर आपल्याला ब्रांच ऑब्लिक डिव्हिजन नंतर आपण पाहतो आणखीन एक अकाउंट आपल्याकडे येतं सस्पेन्स अकाउंट. तर त्या सस्पेन्स अकाउंट साठी ग्रुप आपण घ्यायचा आहे सस्पेन्स अकाउंट. आता सस्पेन्स काय, जस्ट एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला 1000 रुपये दिले आणि सांगितलं की सोहम टॅली अकॅडमीची पुण्यामध्ये जाऊन जाहिरात करायची. मग या ठिकाणी पुण्यामध्ये जाऊन जाहिरात करायची, त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं 150 रुपये ट्रेनचं जायचं तिकीट, 150 रुपये ट्रेनचं यायचं तिकीट, इथं जेवण करण्यासाठी फिरण्यासाठी सगळी व्यवस्था सांगितलेली आहे. तर त्यातला पैसा शिल्लकही राहू शकतो, कदाचित पैसा कमी पडू शकतो. म्हणजे जोपर्यंत आपले ट्रॅव्हलिंग कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपल्याला कन्फर्म सांगता येत नाही की खर्च किती झाला. तसे जे सस्पेन्स आहेत तर त्यासाठी आपण सस्पेन्स नावाचं एक अकाउंट तयार करतो, त्यासाठी ग्रुप सस्पेन्स अकाउंट करतो. सस्पेन्स अकाउंटचा बॅलन्स जर डेबिट असेल तर तो ऍसेट साइडला दिसेल, आणि क्रेडिट असेल तर तो लायबिलिटी साइडला दिसेल. पण फायनल केलेल्या अकाउंट मध्ये सस्पेन्सला आपण काहीही ठेवत नाही, सस्पेन्स पूर्ण क्लिअर करतो. 99.99% वेळेस, 99.99% वेळेस हा ग्रुपचा इफेक्ट बॅलन्स शीटला दिसत नाही. जोपर्यंत आपण अकाउंटिंग फायनल केलेलं नाहीये तोपर्यंत सस्पेन्स अमाउंट असू शकतात. तर त्या सस्पेन्स साठी ग्रुप, जसं बँकेमध्ये पैसे आलेले आहेत, बँकेमध्ये पेमेंट जमा झालेलं आहे कन्फर्म आहे, पण कोण्या पार्टीचे जमा झाले हे कळत नाही, तोपर्यंत आपण ती रक्कम ठेवतो सस्पेन्सला. एक्झॅक्ट आपल्या सिनियरनी, मॅनेजरनी, प्रोप्रायटरनी पेमेंट केलेलं आहे, ते पेमेंटचं केलेलं दिसतंय, बँकेतनं पेमेंट झालेलं दिसतंय, पण नेमकं कुण्या पार्टीला पेमेंट केलंय त्याची डिटेल भेटत नाही, तोपर्यंत आपण रक्कम ठेवतो सस्पेन्सला. म्हणजे सस्पेन्स अकाउंट साठी ग्रुप आपण सस्पेन्स अकाउंट घेतो. सस्पेन्सचं बॅलन्स जर या ठिकाणी क्रेडिट असेल तर तो दिसेल लायबिलिटी साइडला, आणि सस्पेन्सचं बॅलन्स जर डेबिट असेल तर तो दिसेल ऍसेट साइडला. या ठिकाणी ब्रांच ऑब्लिक डिव्हिजन आणि सस्पेन्स अकाउंट हे दोन ग्रुप ऍसेटला दिसले तरी बरोबर, लायबिलिटीला दिसले तरी बरोबर, पण अदर लायबिलिटीचे ग्रुप लायबिलिटीला दिसले पाहिजेत, ऍसेटचे ग्रुप ऍसेटला दिसले पाहिजेत. ट्रेडिंग प्रॉफिट लॉस मधले डेबिट साइडचे ग्रुप डेबिटला, क्रेडिट साइडचे ग्रुप क्रेडिट साइडलाच दिसले पाहिजेत. त्याचे टोटल ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंटचे 7, लायबिलिटीचे 10, ऍसेटचे 10, आणि बोथ साइडला दिसू शकणारे ब्रांच ऑब्लिक डिव्हिजन आणि सस्पेन्स अकाउंट असे टोटल 28 ग्रुप या ठिकाणी आपण पाहिले. तर या 28 ग्रुप मध्ये ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंट मधल्या 28 ग्रुप मध्ये आपण ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंट मधल्या डायरेक्ट एक्सपेन्सेस, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, डायरेक्ट इन्कम आणि इनडायरेक्ट इन्कम साठी टोपण नाव पाहिले. एक्झॅक्ट तसंच या ठिकाणी आपल्याकडे रिझर्व अँड सरप्लस साठी सुद्धा एक टोपण नाव येतं, त्याला निक नेम आहे रिटर्नड अर्निंग. तर परत रिझर्व अँड सरप्लस झालेलं आहे तर त्याला एक टोपण नाव येतं रिटर्नड अर्निंग. ओके, आणि एक्झॅक्ट बँक ओडी साठी सुद्धा एक निक नेम आहे बँक ओसीसी अकाउंट, बँक ओसीसी ओव्हर क्रेडिट कॅश अकाउंट. ऍक्च्युअल बँकेचा विचार केला तर दोन्ही अकाउंट, दोन्ही प्रकारचे लोन सेपरेट आहेत, पण आपण अकाउंटिंग मध्ये जेव्हा टॅलीमध्ये दाखवतो तर ते एकच दाखवतो बँक ओडिया ग्रुप अंडर. तर ज्या बिझनेसला त्याच्या स्टॉक वरती, बिझनेस मध्ये जो स्टॉक आहे त्या ऑन स्टॉक बेसिस वरती जर या ठिकाणी आपल्याला लोन भेटत असेल तर ती झाली बँक ओसीसी ओव्हर क्रेडिट कॅश अकाउंट. आणि स्टॉकच्या ऐवजी काहीतरी मॉर्गेज ठेवून या ठिकाणी आपण
तारण ठेवून या ठिकाणी लोन घेतोय, जे लोन आपण कधी पैसे घेऊ शकतो, कधी पैसे परत करू शकतो, अशा पद्धतीचं लोन, तर ते लोन आपल्यासाठी असेल बँक ओडी, बँक ओव्हरड्राफ्ट. पण टॅली मध्ये नोंद दाखवतोय तर दोन्ही प्रकारच्या लोन साठी ग्रुप घ्यायचे बँक ओडी. तसे टोटल 28 ग्रुप आणि त्या 28 मधल्या 6 ग्रुपचे निक नेम म्हणजे अलाइज नेम अशा आपण टोटल कन्सेप्ट या ठिकाणी पाहिली. तर याबद्दल काही डाऊट असेल, अडचण असेल तर आपण टोटल 28 ग्रुप या ठिकाणी पाहिले. 28 ग्रुप इथे क्लिअर केलेले आहेत. जर डाऊट असेल तर तो डाऊट या ठिकाणी कमेंट मध्ये पास करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढच्या न्यू या ठिकाणी लेक्चर्स येतील, न्यू व्हिडिओज येतील, ते पाहण्यासाठी त्याच्या नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. सोहम टॅली अकॅडमी ठिकाणी आपण विजिट द्या, आपल्या मित्रांना विजिट द्यायला सांगा, जेणेकरून जास्तीत जास्त जणांना याचा फायदा झाला पाहिजे. कुठलेही टॅलीचे बुक्स या ठिकाणी रीड करून आपल्याला फायदा होत नाही, पण इथे ज्या पद्धतीने आपल्याला अकाउंटिंग करायचे, अकाउंटिंग करते वेळेस ज्या वेने आपण या ठिकाणी जातो त्या वेने आपल्याला इथे पूर्ण कन्सेप्ट इथे क्लिअर करून सांगितलेले आहेत. तर जशा पद्धतीने सोहम टॅली अकॅडमी मध्ये प्रत्येक स्टुडंटच्या ठिकाणी डाऊट क्लिअर केला जातो, तसंच या ठिकाणी आपल्या प्रत्येक सबस्क्रायबर्स, प्रत्येक व्हिडिओ पाहणाऱ्या ईच अँड एव्हरी पर्सनचा आपले डाऊट क्लिअर झाले पाहिजेत. म्हणजे तुमच्या टॅली शिकण्याशी रिलेटेड असतील, अदरवाईज तुमच्या बिझनेसच्या अकाउंटिंग रिलेटेड असतील, टॅली रिलेटेड काही टेक्निकल इश्यू असेल तर तेही तुम्ही कमेंट मध्ये या ठिकाणी टाका. अदरवाईज या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओच्या टॉप मध्ये लेफ्ट हँड साइडला कॉन्टॅक्ट नंबर दिसतोय, तर त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही तुमचे प्रॉब्लेम व्हॉट्सअप करा, कॉल करून विचारा. तर प्रत्येकाचे डाऊट क्लिअर झालेच पाहिजे. या ठिकाणी या पद्धतीनुसार आपण या ठिकाणी शिकवतो. वन टाइम ऍडमिशन, लॉंग लाईफ सपोर्ट, लाईफ टाइम सपोर्ट या स्लोगन खाली आपण या ठिकाणी चालतोय. तर आपले व्हिडिओ पाहतायत तर तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक डाऊट क्लिअर झाले पाहिजे, हीच आपली कन्सेप्ट असेल. तर सोहम टॅली अकॅडमी 100% वर्क गॅरंटी या बेसवरती आपण लेक्चर्स या ठिकाणी घेतो आणि व्हिडिओ मध्ये सुद्धा या ठिकाणी प्रत्येकाचे 100% डाऊट क्लिअर झाले पाहिजेत. 100% वर्क त्यांना लेक्चर पाहूनही करता आलं पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही तुमचे डाऊट मनात ठेवू नका. ते डाऊट तुम्ही प्रत्येक वेळेस कमेंट मध्ये पास करा आणि डाऊट क्लिअर करून घ्या.